यूपीएससी पूर्व परीक्षा 2025 साठी केंद्रीय लोकसेवा आयोगानं अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल केले असून त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले। अर्ज भरण्याची प्रक्रिया अवघड झाल्यानं विद्यार्थी गोंधळात आहेत। बडतर्फ आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर प्रकरणामुळे आयोगानं हे बदल केल्याचं स्पष्ट झालंय। यूपीएससीनं जारी केलेल्या अधिसूचनेतील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे अर्ज प्रक्रियेची पुनर्रचना। आधीच्या पद्धतीनुसार यूपीएससी पूर्व परीक्षेसाठीचा अर्ज दाखल करताना विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती अर्जात भरावी लागत होती। त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी आणखी काही माहिती भरणं आवश्यक होतं। पाठोपाठ मुलाखतीसाठी निवड झाली तर अर्जात संपूर्ण माहिती भरणं बंधनकारक होतं। आता मात्र तिन्ही वेळी भरावी लागणारी माहिती पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना भरावी लागते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली। पूर्व परीक्षेच्या अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, आरक्षण आणि शैक्षणिक पात्रता कागदपत्र अपलोड करणं आवश्यक आहे। हे नवे नियम आपण पाहतोय। अर्ज प्रक्रियेत कोणते बदल झालेत ते आपण पाहतोय। यापूर्वी केवळ आरक्षण प्रमाणपत्र इत्यादींचा क्रमांक भरावा लागत होता।